नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण विज्ञान हा विषय चालू केला होता आणि याच्यामध्ये थोडेसे फिजिक्स भौतिकशास्त्राचे विषय आपण काही घेतले होते. आजपासून थोडं आपण बायोलॉजीकडे थोडंसं वळूया आणि त्याच्यामध्ये मग डिसीसेस काय आहेत, म्हणजे मानवी रोग, त्याच्यानंतर मग आपलं ब्लड सर्क्युलेशन कसं आहे बॉडीमधलं, डायजेस्टिंग सिस्टम, ठीक आहे, त्याच्यानंतर आपली रेस्पिरेशन सिस्टम जी आपण श्वास घेतो, राईट, मग त्याच्यामध्ये कुठले बॉडी पार्ट वगैरे सगळे आपले इन्वॉल्व आहेत, त्याचं कार्य काय आणि मग त्याचा फायदा तोटा सगळंच आपण बघूया. मग जसं की आता जे आता आपण रोगाचा जो टॉपिक बघणार आहे डिसीसेसचा, सो डिसीज हा विषय असा आहे की याच्यामध्ये म्हणजे तसं खोल भरपूर जाण्यासारखं आहे, परंतु परत तेच की आपल्याला जेवढं एक्झामसाठी रिक्वायर्ड आहे तेवढंच आपण घेऊया. आता याच्यामध्ये कसं आहे की ज्यावेळेस आपण हा टॉपिक घेतो त्यावेळेस एक लक्षात ठेवा की त्या टॉपिकची नीव आपल्याला कळली पाहिजे की नेमकं क्वेश्चन्स आपल्याला कसा येतो आणि कसा नाही. तसं तर आपण लेक्चर तसं घेतो आहे की बाबा क्वेश्चन ओरिएंटेड जे काय असेल ते आपण घेऊया, म्हणजे आतापर्यंत तसंच घेत आलो आहे आणि हे पण आपण तसंच घेऊया. सो आता ह्युमन डिसीज, त्याला आपण मानवी रोग असं म्हणतो. आता बेसिकली रोगाची डेफिनेशन जर करायची म्हटली तर काय असू शकते, म्हणजे डिसीज आता कसं असतं की याच्यामध्ये इंडियाच्या बॉडीने काढलेली डेफिनेशन आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं काढलेली आहे. आता हे नेमकं WHO वगैरे काय आहे काही नाही हे बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल, जरी माहीत नसेल तरी थोडंसं सर्च करून वगैरे तुम्ही थोडंसं बघू शकता. त्याचं कारणच असं आहे की हेल्थ हा विषय ज्यावेळी येतो त्यावेळी तुम्हाला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा जागतिक आरोग्य संघटना ही जी संस्था आहे ती तुम्हाला जास्त बघायला मिळेल. इवन तुम्ही न्यूजपेपरमध्ये जरी वाचत असाल त्यावेळी पण तुम्हाला ते ही बॉडी मोस्टली म्हणजे येतेच वाचनामध्ये, ठीक आहे. सो थोडक्यात काय की एक जागतिक स्तरावर जी एक बॉडी कार्यरत आहे त्याला आपण WHO असं म्हणू शकतो किंवा जागतिक आरोग्य संघटना असं आपण म्हणू शकतो. मग आता हे नेमके कसे कार्य करते कसं नाही, किंवा याचे काही कन्व्हेन्शन असतात ते आपल्याला काही लागू आहेत का काही नाही. आता इथपर्यंत आपल्याला तेवढं एक्झामसाठी काही रिक्वायर्ड नाही आहे. हां, WHO कधी स्थापन झालं, त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे, ठीक आहे, किंवा मग 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आपण सेलिब्रेट करतो, तर मग दरवर्षी त्याची थीम येते. आता 2024 कोणती आहे कोणती नाही हे आपण आता खाली आपण बघूच, म्हणजे ज्यावेळेस टॉपिक वगैरे येईल पण एक आढावा देतो आहे. त्याच्यामुळे थोडंसं WHO बद्दल थोडंसं तुम्ही थोडं वाचून ठेवा किंवा थोडंसं नोट्स मेकिंग करून ठेवलं तरी चालेल. एखादा क्वेश्चन डायरेक्ट हिट जर आला की बाबा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली, तर मग असं होऊ नये की आपण ते बघितलं नाही, ठीक आहे. सो थोडंसं हे मी तुमच्यावर सोडतो की थोडंसं तुम्ही सर्च करा हे. तसंच तुम्ही इकॉनॉमीमध्ये पण वगैरे वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, म्हणजे या ज्या संस्था आहेत याचं थोडंसं कार्य वगैरे थोडंसं लक्षात ठेवायला हरकत नाही. कारण या अशा संस्था आहेत 3, WHO, वर्ल्ड बँक आणि IMF. त्याच्यासोबत बायोडायव्हर्सिटी जर कन्सिडर केली किंवा एन्व्हायरमेंटची जर गोष्ट केली तर UNFCCC नावाची एक बॉडी आहे, जिथं की फ्रेमवर्क युनायटेड नेशन फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. सो याच्याबद्दल थोडंसं सर्च करून ठेवा, त्याच्यावर पण क्वेश्चन वगैरे येऊ शकतो. एनिवेज आता आपण पुन्हा ह्या टॉपिककडे येऊया, ठीक आहे. सो रोगाची जर डेफिनेशन करायची म्हटली किंवा डिसीज याची जर डेफिनेशन करायची म्हणालो तर शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीराच्या ज्या महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग आहे. म्हणजे बघा की नॉमिनल, आता हे काय कुणी असं डेफिनेशन कोणी विचारत नाही. तुम्हाला माहिती आहे की एखादा रोग याची डेफिनेशन करायची काय झाली तर जे आपण रोज चालतो फिरतो, श्वास घेतो किंवा जे पण काही गोष्टी आपण करतो ह्याच्यामध्ये अडथळा आला की समजून घ्यायचे का काहीतरी आपल्याला विषय आहे. थोडक्यात काय तर सर्दी वगैरे होते बघा किंवा खोकला होतो, मग तो काय असा मोठा रोग आहे का नाही, विच इज नॉमिनल थिंग की बाबा ठीक आहे वातावरणानुसार किंवा सध्या आता टेम्परेचर एवढं आहे इथे तर 48 आहे. सो मग तापमानामध्ये वगैरे थोडंसं वाढ झाली की मग ताप येणं, ठीक आहे, मग त्याच्याबद्दल मग अशा काही गोष्टी होणं. म्हणजे थोडक्यात काय की दिनचक्रियामध्ये जर अडथळा आला तर समजून घ्यायचं जी काही गोष्ट आपली नॉमिनलमध्ये कुठलाही काही ट्रबल येत असेल, सो समजून घ्यायचं की काहीतरी आपल्याला झालं आहे किंवा त्या ज्याला झालं आहे त्या व्यक्तीला काहीतरी म्हणजे थोडंसं त्रासला येतो एखाद्या आजारानं, ठीक आहे.
मग आता ह्याची परत खूप सारे प्रकार वगैरे पडतात, ते आपण बघूया. मग WHO पण सांगितलं की एक डेफिनेशन WHO पण दिली. काय दिली की रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः चांगले असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य. म्हणजे काय, हे पूर्णतः चांगलं. जसं मी तुम्हाला म्हणाल की रोज आपण ज्या क्रिया वगैरे करतो, सो याच्यामध्ये कुठलाच जर अडथळा आला नाही तर आपण निरोगी आहोत, म्हणजेच आपलं आरोग्य चांगलं आहे. ठीक आहे. आता तसे जर बघायला गेलं तर आरोग्य म्हणजे जर आपण रोग किंवा डिसीज याला जर थोडंसं एक्स्ट्रॅक्ट करायचं म्हटलं तर याचे टाईप्स ऑफ डिसीसेस काय आहेत. आता थोडंसं समजून घ्या तुम्ही की 4 प्रकारे आपण डिसीसेस बघूया. जसं की एक आहे कालावधीनुसार काही रोगाचे प्रकार पडतात. आता कालावधीनुसार कुठले पडतात, मग एक आहे ॲक्यूट डिसीज, दुसरा आहे क्रोनिक डिसीज. मग ॲक्यूट म्हणजे काय, क्रोनिक म्हणजे काय, किंवा त्याचे टाईप्स काय, हे आपण नंतर थोडंसं खाली बघू. सध्या आपण एवढा चार्ट लक्षात घेऊया. सो कालावधीनुसार ॲक्यूट डिसीज आहे, क्रोनिक डिसीज आहे. मग ॲक्यूट डिसीजमध्ये त्याला आपण तीव्र रोग असंही म्हणतो आणि क्रोनिक डिसीजला आपण जुनाट रोग असं म्हणतो. सो तीव्र आणि जुनाट हे कालावधीनुसार रोगाचे प्रकार आहेत. दुसरा प्रसारानुसार आहे, जिथे की आपण एंडेमिक, इपिडेमिक आणि पॅन्डेमिक असं म्हणतो. जसं की कोविडमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी टर्मिनॉलॉजी असेल बघा की सार्वदेशिक रोग म्हणून घोषित केला कोणी, WHO. जसं की पॅन्डेमिक म्हणजे काही ग्लोबल, सगळीकडेच कोविड इतका पसरला की अक्षरशः WHO तो पॅन्डेमिक करावा लागला. ठीक आहे. मग पॅन्डेमिक म्हणजे काय, इपिडेमिक म्हणजे काय, एंडेमिक म्हणजे काय, हे आपण छोट्या छोट्या डेफिनेशन पण आपण त्याच्या बनवलेल्या आहेत आणि ते असं म्हणजे तुम्हाला वाचलंही कळून जाईल. ते काय आहे हे खूप महत्त्वाचं कळणं. ठीक आहे. म्हणजे ती काय म्हणते टर्मिनॉलॉजी, इपिडेमिक काय, एंडेमिक काय, पॅन्डेमिक काय. ठीक आहे. नाही तर मग एक्झामला सगळंच कन्फ्यूज होऊन जातं. सो थोडं आपण एक्झाम्पल थ्रू बघू, जसं आपण नेहमी बघतो, म्हणजे मग ते लक्षात राहील. सो हे जे 3 प्रकार आहेत ते प्रसारानुसार आहेत, एंडेमिक, इपिडेमिक आणि पॅन्डेमिक. त्याच्यानंतर रोगांच्या कारणावर आधारित रोगाचे पण प्रकार आहेत. जसं की इन्फेक्टियस आहे आणि नॉन इन्फेक्टियस आहे. म्हणजे काय, संक्रामक एक आहे आणि असंक्रामक एक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रोगजंतूच्या प्रकारानुसार काही रोगाचे प्रकार आहेत. जसं की बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, राईट. त्याच्यानंतर वोम्स आहे, फंगस आहे आणि प्रोटोझोआ आहे. म्हणजे जीवाणू, विषाणू, कृमी, कवके आणि आदिजीव. हे पण जसं की मलेरिया विच इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ प्रोटोझोआ, राईट. जसं की कोविड आहे बघा. सो कोविड-19 काय आहे, विषाणू आहे. सो असे बॅक्टेरियल डिसिसेस, व्हायरल डिसिसेस, विषाणूजन्य, किंवा मग आपण वर्म्स, कवके, जे आता हत्ती रोग वगैरे आपण म्हणतो बघा. सो तो पण एक आहे, एक टाईप आहे. सो हे आपण थोडंसं आता व्यवस्थित बघू खाली. सध्या एवढा चार्ट लक्षात घ्या की कुठल्या रोगानुसार म्हणजे कुठल्या प्रकारामध्ये कुठला रोग येतो. सो हे आपण जे बघतो ते रोगजंतूच्या हिशोबानं बघतो की हे जे 5 जे आहेत, बॅक्टेरिया, व्हायरस, प्रोटोझोआ, राईट, फंगस असेल, ठीक आहे, किंवा ओम्स असतील, हे सगळे काय आहेत, हे रोगजंतूच्या प्रकारानुसार आहेत. सो एवढा चार्ट आपण बघितल्यानंतर आता थोडं पुढं जाऊया की कालावधीनुसार काही रोगाचे प्रकार पडतात. जसं तुम्हाला मी म्हणालो वरती, एक आहे ॲक्यूट डिसीज आणि दुसरा आहे क्रोनिक डिसीज. आता ॲक्यूट डिसीज म्हणजे काय, किंवा त्याला तीव्र रोग असं म्हणतो. तर जे रोग जे शरीरामध्ये कमी कालावधीसाठी राहतात त्याला आपण काय म्हणतो, ॲक्यूट डिसीज म्हणतो, किंवा थोडक्यात तीव्र रोग असं म्हणतो. तीव्र रोग हे मी मराठीमध्ये मुद्दामून इथं दिलेलं आहे. ठीक आहे. फक्त बोलताना मी मात्र थोडंसं ॲक्यूट म्हणेल, तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. सो तीव्र रोग, ठीक आहे, कालावधी किती याचा कमी आहे, म्हणजे कमी कालावधीसाठी राहतात शरीरामध्ये, त्याला आपण काय म्हणतो, तीव्र रोग असं म्हणतो. मग आता याचा काही उदाहरण आहे का, तर ऑब्व्हियस आहे. जसं की कॉलरा, जे की सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वाईन फ्लू असेल बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर इबोला, हे जे व्हायरस आहेत हे काय आहे, ॲक्यूट डिसीजचे उदाहरण आहेत. म्हणजे एक समजण्यासाठी उदाहरण मुद्दामून ॲड केले की तुम्हाला ते रोग कळाल्यानंतर ती डेफिनेशन जास्त कळू शकते. कमी कालावधी म्हटलं की ॲक्यूट डिसीज किंवा तीव्र रोग. ठीक आहे. मग याच्या जर उलटं केलं तर आपण कमी कालावधीसाठी असेल तर ॲक्यूट, आणि मग तीव्र कालावधीसाठी असेल किंवा लॉंग टर्मसाठी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, क्रोनिक डिसीज असं म्हणतो. काय म्हणतो, क्रोनिक म्हणजे काय, जुनाट रोग, जुनाट. ठीक आहे. सो क्रोनिक डिसीज किंवा जुना रोग असंही म्हणतो, जुनाट रोग असंही म्हणतो. सो जे रोग शरीरामध्ये खूप कालावधीसाठी राहतात किंवा संपूर्ण आयुष्यभर ते बरे होत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो, क्रोनिक डिसीज म्हणतो. मग असे रोग कोणते असू शकतात रे, ते काय आहे, कॅन्सर, जे की सगळ्यात फेमस. दुसरं आहे डायबेटीस, राईट, डायबेटीस, त्याला आपण मधुमेह असं म्हणतो. कर्करोग, TB, ठीक आहे. आणि मग काही ओबेसिटी पण असते बघा, लठ्ठपणा, तो पण एक क्रोनिक डिसीजमध्ये येतो. खरं तर त्याला एक हे पण आहे, टेस्ट वगैरे पण असते, बट मोस्टली ते म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीच्या इम्युनिटीनुसार ते वर्क होतं. ठीक आहे.
सो हे जे 4 उदाहरणं आपण जे सांगितले किंवा बरेच आहेत अजून, फक्त 1-2 मुद्दा म्हणून ॲड केले समजण्यासाठी. सो ॲक्यूट डिसीज म्हणजे काय, जे कमी कालावधीसाठी राहतात, आणि क्रोनिक डिसीज म्हणजे काय, खूप कालावधीसाठी राहतात किंवा संपूर्ण आयुष्यभर ते राहतात. त्याला आपण काय म्हणतो, क्रोनिक डिसीज असं म्हणतो. आता हे 2 प्रकार आपण कालावधीनुसार पाहिले. दुसरा एक टाईप होता बघा, प्रसारानुसार काही रोगाचे प्रकार पडत होते. आता प्रसारानुसार म्हणजे काय, पहिलं होतं एंडेमिक किंवा त्याला आपण प्रदेशनिष्ठ असं म्हणतो. प्रदेशनिष्ठ म्हणजे काय, आता हे नावातच आहे बघा, प्रदेश म्हणजे काही प्रदेशापुरता मर्यादित. ठीक आहे, जसं की विशिष्ट भागात काही रोग आढळतात, नावातच आहे की प्रदेशनिष्ठ म्हणजे काय, की त्या प्रदेशामध्ये तो रोग जास्त करून दिसून येतो. जसं की एक फायलेरियासिस नावाचा एक रोग आहे, त्याला आपण हत्तीपाय असं म्हणतो किंवा हत्तीपाय रोग असंही म्हणतो. काही वर्षापूर्वी गोळ्या वगैरे द्यायचे बघा आपल्याला, ते खूप लोकांना त्रास वगैरे पण झाला त्याचा. सो आपल्याकडे केरळ एक स्टेट आहे, त्या स्टेटमध्ये काही ठराविक जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्येच तो रोग आढळून येतो. जसं की आता हे जिल्हा कधीच कोणाला विचारला जात नाही. हां, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन वगैरे मोस्टली MPSCला वगैरे येतात, की जसं की हा रोग पहिल्यांदा केरळमध्ये दिसून आला, हा जास्त करून त्या एरियामध्ये, मग एरिया स्पेसिफिक असेल तर तो पण मेन्शन केला जातो. एखादा इयर मेन्शन केलं जातं की यावर्षी तो रोग आला. आता आपली एक्झाम कशी थोडीशी जरा स्टेटमेंट बेस पण येऊ शकतात, नाही असं नाही, बट मोस्टली ते आता रोगाची आपण प्रॉपर माहिती घेताना ते आपण खाली बघू. सध्या आपण आता हे टाईप्स वगैरे बघूया. जर एखादी कुठली इन्फॉर्मेशन सपोज फुलफिल होत नसेल तर थोडंसं ना सर्च करून पण तुम्ही थोडीशी इथे आसपास लिहू शकता इन्फॉर्मेशन. ठीक आहे, इथे जी आता ब्लँक जागा जी दिसते, सो याच्यामध्ये तुम्ही तिथं लिहू शकता. किंवा एक पेज, जसं मी तुम्हाला अगोदरही म्हणालो की रनिंग नोट्स आपण काढतो, सो रनिंग नोट्सनुसार तुम्ही ते करू शकता. फायलेरियासिस किंवा हत्तीपाय, जे की केरळमध्ये 3 जिल्ह्यामध्ये आढळून येतो बघा, अलापुझा, एर्नाकुलम आणि कोट्टायम. हे ते 3 जिल्हे आहेत की जिथे हे जास्त करून आढळून येतं. ठीक आहे, केरळमध्ये. सो फायलेरियासिस थोडक्यात काय आपल्याला सांगायचं काय होतं, एंडेमिक किंवा प्रदेशनिष्ठ रोग हे म्हणजे काय. ठीक आहे, दुसरा आहे इपिडेमिक डिसीज किंवा त्याला आपण व्यापक रोग असं म्हणतो. व्यापक रोग. आता इपिडेमिक म्हणजे काय, की जे रोग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात, त्याला आपण काय म्हणतो, इपिडेमिक डिसीज म्हणतो. जसं की टायफॉईड असेल, कॉलरा असेल किंवा क्षयरोग असेल. हे बघा म्हणजे काय, ट्रान्सफरेबल आहेत, की पहिल्यांदा केरळमध्ये सापडले, मग परत आंध्र प्रदेशमध्ये आले, कर्नाटकमध्ये आले, मग परत महाराष्ट्रात आले, मग MP गेले वरती, मग राजस्थान, UP, मग परत उत्तराखंड, जम्मू, किंवा मग नॉर्थ ईस्टमध्ये आसाम असेल, ठीक आहे, त्रिपुरा असेल. म्हणजे हळूहळू ते काय झालं, पसरत गेलं. ठीक आहे, सो असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, इपिडेमिक डिसीज. ठीक आहे, इपिडेमिक डिसीज. ठीक आहे, सो त्याला आपण काय म्हणतो, व्यापक रोग असं म्हणतो. उदाहरणं पण मी तुम्हाला सांगितले, टायफॉईड असेल, कॉलरा असेल, क्षयरोग असेल, हे सगळे इपिडेमिक डिसीजचे उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर पॅन्डेमिक डिसीज म्हणून आहे बघा, जसं मी तुम्हाला म्हणालो की सार्वदेशिक रोग. सो सार्वदेशिक रोग म्हणजे काय, की जिथं की फक्त भारत नाही, फक्त इंडिया नाही, चायनामध्ये आहे, USA आहे, स्वीडनमध्ये आहे, म्हणजे थोडक्यात सगळीकडेच आहे. पूर्ण जगामध्ये ज्यावेळेस रोग पसरतो त्याला आपण पॅन्डेमिक असं म्हणतो. तर एड्स सगळ्यात म्हणजे माहिती असलेलं रोग असं म्हणू शकतो आपण, की एड्स हा पॅन्डेमिक आहे. ठीक आहे, किंवा COVID-19 हा सुद्धा पॅन्डेमिक म्हणून घोषित केला होता. सो सार्वदेशिक रोग म्हणजे काय, जे रोग जगभर पसरलेले आहेत त्यांना आपण काय म्हणतो, सार्वदेशिक रोग. आता तसं जर कॉमन सेन्स लावला तर या 3 डेफिनेशनमध्ये काहीच असं म्हणजे हार्ड काही नव्हतं. जसं की एंडेमिकमध्ये तुम्हाला कळालं प्रदेशनिष्ठ, की एखाद्या प्रदेशापुरता मर्यादित. दुसरा आहे सार्वदेशिक म्हणजे काय, ग्लोबल, राईट. सो ग्लोबल पूर्णतः जगामध्ये पसरलेला एखादा रोग असेल तर त्याला आपण पॅन्डेमिक डिसीज असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जो आहे ट्रान्सफर होणारा त्याला आपण काय म्हणतो, इपिडेमिक असं म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर रोगांच्या काही कारणांवर आधारित पण काही रोगाचे प्रकार आहेत. जसं की इन्फेक्शन म्हणतो बघा आपण, की याचं त्याला इन्फेक्शन, त्याचं याला. ठीक आहे, म्हणजे काय, संक्रमक. सो जे पण संक्रामक रोग आहेत त्याला आपण इन्फेक्शियस असं म्हणतो, किंवा इन्फेक्ट, की पर्सन अफेक्टेड किंवा पर्सन इन्फेक्टेड फ्रॉम अनदर पर्सन असं म्हणू शकतो आपण, की एका माणसापासून दुसऱ्याला तो रोग होणे. ठीक आहे, सगळ्यात ह्याचं चांगलं उदाहरण म्हणजे बघा, जे आपले
गावामध्ये बघा ते हे असतं बघा, काय म्हणतात, डोळे येतात बघा, डोळे. सो डोळे आल्यानंतर ते नाही का आपण म्हणतो की जास्त असं जवळ बसू नको, तुला पण डोळे येतील, राईट. किंवा सगळ्यात अजून असं सांगता येईल, सर्दी खोकला हे म्हणजे तसं इन्फेक्शन नाही आहे, पण मोस्टली एकाला सर्दी झाली की दुसऱ्याला होतीच ती. थोडक्यात काय की संक्रमक थोडंसं आहे. सो सॉर्ट ऑफ तसंच आहे. मग कोणाची तीव्रता जास्त असते रोगाची, कुठल्या रोगाची तीव्रता कमी असते. सो इन्फेक्शियस रोग डिसीज त्याला आपण संक्रामक रोग असं म्हणतो. जे रोगजंतूमुळे होतात त्यांना आपण काय म्हणतो, इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो. आता याचे काही 3 टाईप्स आहेत बघा. एक आहे त्यात साथीचे रोग, दुसरा आहे संसर्गजन्य, तिसरा आहे संपर्कजन्य. आता साथीच्या रोगामध्ये काय आहे की हवामानातील विशिष्ट बदलामुळे किंवा दूषित पाण्यामुळे एकाच वेळी अनेकांना रोग होतो, त्याला आपण काय म्हणतो, साथीचा रोग असं म्हणतो. जसं की कॉलरा. सो कॉलरा अगेन साथीचा रोग आहे. दुसरा आहे विषमज्वर, तिसरा आहे डिसेंट्री, ठीक आहे, आणि चौथा आहे डोळे इथे मेन्शन पण केलं आपण, ठीक आहे. सो हे काय आहे, हे सगळे साथीचे रोग आहेत. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर संसर्गजन्य पण आहे. तर संसर्गजन्याला आपण काय म्हणतो, कम्युनिकेबल असं म्हणतो बघा, ठीक आहे, कम्युनिकेबल. सो कम्युनिकेबल डिसीज किंवा संसर्गजन्य रोग सततच्या सहवासाने रोगाच्या शरीरातील रोगजंतूच्या हवेमार्फत निरोगी व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव होणे, त्याला आपण काय म्हणतो, संसर्गजन्य रोग असं म्हणतो. जसं की कोविड-19 सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल. म्हणून तर मग सगळ्याला असं ते सेपरेट रूममध्ये वगैरे ठेवणं, ठीक आहे, 15 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, जे काही टर्म्स अँड कंडिशन असतील त्याच्यानुसार, जेणेकरून त्याचा प्रसार हा दुसऱ्या व्यक्तीला होणार नाही किंवा निरोगी व्यक्तीला होणार नाही असं म्हणता येईल, ठीक आहे. सो कोविड-19 इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कम्युनिकेबल डिसीज, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे संपर्कजन्य रोग, म्हणजे काय, कंटेजियस. आता कंटेजियस म्हणजे काय की रोगाच्या शरीरातील जंतूच्या सततच्या संपर्कामुळे किंवा स्पर्शावाटे नजीकच्या सहवासातील निरोगी व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव होणं, त्याला आपण काय म्हणतो, संपर्कजन्य रोग असं म्हणतो. जसं की हे कुष्ठरोग, ठीक आहे, किंवा खरूज, गजकर्ण, नायटा, हे जे सगळे उदाहरणं आहेत, हे सगळे काय आहेत, कंटेजियसचे उदाहरण आहेत किंवा त्याला आपण संपर्कजन्य रोग असंही म्हणतो. संपर्कजन्याचे हे काय एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर पहिलं होतं इन्फेक्शियस, दुसरं आहे असंक्रमक, त्याला आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज असं पण म्हणतो. आता असंक्रामकमध्ये काय आहे तर जे रोग कोणत्याही रोगजंतूचा समावेश होत नसून ते शरीरातील अंतर्गत संक्रमक कारणामुळे होतात, अशा रोगांना आपण असंक्रामक रोग असं म्हणतो किंवा नॉन इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो. आता जसं की अनुवंशिकतेनुसार जो होतो बघा, सो तो असतो असंक्रामक रोग. म्हणजे जर जवळ बसून जर निरोगी व्यक्तीमध्ये काही रोगजंतू प्रवेश करत असतील तर त्याला आपण इन्फेक्शियस असं म्हणतो. जिथं की रोगजंतूचा काही संबंध नाही त्याला आपण असंक्रामक असं म्हणतो, ठीक आहे. मग आता जसं मी तुम्हाला म्हणालो की जे रोग कुठल्याच रोगजंतूचा समावेश होत नसून तो शरीरातील अंतर्गत काही असंक्रामक घटक आहेत त्याच्यामुळे जो रोग होतो त्याला आपण असंक्रामक रोग असं म्हणतो. याचे उदाहरण जर बघितलं तर अनुवंशिक रोग आहे बघा, उतिरास होणं, संधिवात, कर्करोग, मधुमेह, ठीक आहे. सो हे सगळं काय मध्ये म्हणजे शेजारचा एखादा डायबिटीजवाला पर्सन जर असेल आणि आपण जर निरोगी व्यक्ती किंवा मी जर सपोज, मला तर काहीच नाही आहे, पण सपोज मी जर बसलो इथे एखादा डायबिटीज व्यक्तीच्या शेजारी, तर मग ते मला पण डायबिटीज होईल असं काही होत नाही, ठीक आहे. सो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, नॉन इन्फेक्शियस डिसीज, ठीक आहे. म्हणजे मधुमेह हा काही शेजारी बसून होत नाही, तो आतल्या काही ब्लडिंगच्या घटकामध्ये जे काय असेल त्याच्यामध्ये होतो, म्हणजे ब्लडमध्ये तुमची शुगर कमी जास्त जे काय असेल त्याचं, ठीक आहे. सो त्याच्यामुळे होत होतं, ठीक आहे. सो असंक्रामक रोग. आता याच्यानंतर थोडं पुढे जो रोगजंतूच्या प्रकारानुसार काही रोगांचे प्रकार पडतात. तर रोगजंतूचे पण काही प्रकार आहेत, जसं मी तुम्हाला म्हणालो की बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, वर्म्स असतील, ठीक आहे, प्रोटोझोआ असेल. सो हे सगळे काय आहेत, हे सगळे रोगजंतू आहेत, ठीक आहे. आणि मग हे सगळे रोगजंतू असल्यामुळे काय झालं की ते तुम्हाला म्हणजे हे जे कुठल्या प्रकारामध्ये मोडतात, हे कुठले डिसीज हे आता आपण खाली बघू, पण मग याच्यानुसार पण काही टाईप्स आहेत, ठीक आहे. म्हणजे रोगजंतूची पेशी रचना, पोषण यावर रोगजंतू हे सगळे डिपेंड आहेत. म्हणजे प्रत्येकाची रचना वेगळी आहे, प्रत्येकाचं न्यूट्रिशन म्हणजे फूड वेगळे आहे, ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या व्हायरसेस, बॅक्टेरियल जे घटक आहेत, जसे की डास असतो बघा, की त्याचे घटक, न्यूट्रिशियस घटक वेगळे आहेत किंवा एखाद्या विषाणूजन्य रोगाचे घटक वेगळे आहेत, ठीक आहे. सो त्याच्यावर ते प्रत्येकावर ते डिपेंड करतं. आता थोडं आपण खाली बघू, मग काही थोडेसे इम्पॉर्टंट पॉईंट बघू. आता जसं की मी तुम्हाला म्हणालो की आता हे टाईप्स आपण थोडं इन डिटेल पुढे बघूया,
त्याच्या अगोदर थोडी आपण एक बेसिक प्रायमरी इन्फॉर्मेशन तुम्हाला झाली की बाबा रोग म्हणजे काय, त्याचे किती प्रकार पडतात, ठीक आहे, कुठला डिसीज कशामध्ये नेमका येतो, आणि मग 2-3 डेफिनेशन बघितल्या, पॅन्डेमिक, इपिडेमिक, ठीक आहे, आणि एंडेमिक. त्याच्यानंतर मग काही थोडेसे पॉईंट बघू. जसं की 7 एप्रिलला मी तुम्हाला म्हणालो की वर्ल्ड हेल्थ डे आहे, ठीक आहे. आता मी उत्तर सांगून टाकलं तुम्हाला, पण एक माहिती सांगतो की मग हे 7 एप्रिलच आपण का सेलिब्रेट करतो जागतिक आरोग्य दिवस. तर मग 7 एप्रिल 1948ला WHO स्थापना झाली होती, ठीक आहे, आणि मग म्हणून मग आपण 7 एप्रिलपासून तो दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. आता त्याची थीम जर बघितली 2024 तर माय हेल्थ माय राईट, हे थीम्स थोडं म्हणजे लक्षात ठेवा. आता कसं आहे बघा, मी तुम्हाला एक म्हणजे 2 दिवसापूर्वी मला एक मुलगा भेटला आणि तो म्हणाला की सर थोडंसं गोष्टी काही लक्षात नाही राहत, तर मग थोडंसं काही ट्रिक वगैरे सांगता येईल का. म्हणजे मी कधी लेक्चरमध्ये असं बोललो नाही, पण मी सांगतो तुम्हाला आज, कारण सगळे हे माहिती डोक्यामध्ये ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडं टॉपिक डायवर्ट कधीच मी करत नाही लेक्चरमध्ये, तुम्ही ज्यावेळेस आतापर्यंतचे लेक्चर वगैरे बघितले असतील, पण मुद्दामून थोडा इंटरप्ट करतो. एक बेसिक कंडिशन मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी आपण म्हणजे आता कसं आहे, हे एक मशीन आहे आपलं, आणि मग त्याला जर तुम्ही एक प्रोसेसमध्ये जर त्याला फिल्टर केलं तर ते कुठंतरी स्टोअर होत जाणार आहे. मग ते ब्रेनची सायकल वगैरे हे त्या मोप गोष्टी आहेत. तर बेसिक रिव्हिजन कशी असली पाहिजे की एकदा का तुम्हाला तो टॉपिक एकदा कळाला की त्याच्यानंतर तुम्ही एक रब पेज घ्या किंवा अजून काही घ्या, एक पेज घ्यायचं आणि त्याच्यावर तुम्हाला थोडंसं काय समजले, म्हणजे थोडक्यात काय की एखादी कॉन्सेप्ट जर तुम्ही समजून घेतली, जसं की आता मी तुम्हाला म्हणालो की लेक्चर सुरू होण्याच्या अगोदर मी एक उदाहरण दिलं बघा की हे प्रदेशनिष्ठ किंवा एक हे रोग ट्रान्सफर कसे होतात, ठीक आहे. जसं मी तुम्हाला म्हणालो केरळ असेल, त्याच्यानंतर मग कर्नाटक असेल, मग महाराष्ट्र असेल, मग गोवा असेल, मग गुजरात असेल. तर ह्याचा अर्थ काय की मला तो इंडियन मॅप माझ्यासमोर तयार आहे डोळ्यासमोर, ठीक आहे. तर मग हे कुठून येतं किंवा हे एकदम कसं सुचतं, ठीक आहे. तर हे तुम्हाला अगोदर माहिती असतं म्हणजे काय की तुम्ही मला कधी झोपेतून उठून जरी विचारलं की मला इंडियाचा मॅप सांग, तर मी सगळे स्टेट सांगू शकतो. त्याचं कारण असं आहे की मी ते खूप प्रॅक्टिस केलं आहे. जसं मी तुम्हाला म्हणालो की कुठल्याही गोष्ट तुम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला नवीन आहे, सो ज्याची प्रॅक्टिस तुम्ही जितक्या वेळ कराल ते तुम्हाला जास्त फायद्याचं. मग तर तुम्ही रिव्हिजनची पद्धत अशी ठेवा की ज्यावेळी तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही जे की तुम्हाला टॉपिक पूर्ण आणून आहे तो टॉपिक तुम्ही पूर्ण वाचताय, तो वाचल्यानंतर तुम्ही थोडंसं परत एकदा बघा त्याला की टॉप टू बॉटम. कधी काय होतं, आपण वाचत जातो आणि मग पुढचं ते समजतं, पण मग पहिल्या पेजवर नेमकं आपण काय वाचलं हे कधी कळत नाही. एकदा पूर्णतः टॉपिक वाचल्यानंतर दुसऱ्या वेळेस तुम्ही तो पूर्ण ॲनालाइज करा, आणि मग तिसऱ्या वेळेस ज्यावेळी तुम्ही दुसऱ्या दिवशी बसाल किंवा काय, तर एकदा थोडंसं ओव्हरलुक करून थोडंसं पेजवर नोट करायचं ते, आणि मग पेजवर नोट केल्यानंतर म्हणजे आपणच लिहायचं ते की बाबा ही कॉन्सेप्ट काय होती, याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट काय होते, ठीक आहे. किंवा तुम्ही कुठलं लेक्चर वगैरे बघत असाल, कुठलं बुक वगैरे वाचत असाल, कुठली MCQची टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व करत असाल, तर हे तुम्ही रिवाईज केलं पाहिजे थ्रू धिस मेथड, की तुम्ही पेज घेणे, त्याच्यावर पूर्णतः ॲनालाइज करणे टॉपिक वगैरे हे काय असेल ते. जसं की तुम्ही आता डेज करताय की आता आज एक आला हा वर्ल्ड हेल्थ डे, ठीक आहे, असे मोप आहेत. वेटलँड डे आहे, टीचर्स डे आहे, ठीक आहे, किंवा युनिसेफचे खूप सारे डेज आहेत, एड्स डे आहे. प्रत्येकाची थीम, प्रत्येकाचं हे ते नाही लक्षात राहत. हे मी एक म्हणजे कन्सिडरेबल आहे किंवा ह्याच्यात काही चुकीचं नाही आहे, पण जे महत्त्वाचे आहे ते तर आपण एखादा कीवर्ड वगैरे लक्षात ठेवू शकतो. जसं की आता इथे माय हेल्थ माय राईट आहे, सो माय आहे, हेल्थ इज द राईट, असं काहीतरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. थोडंसं तुम्ही लिहून पाठ करू शकता. ते म्हणजे लिहून पाठ करायचं म्हणजे मोस्टली ना ते आपण घोकंपट्टीनं पाठ नाही करत, ते ऑटोमॅटिक ब्रेनमध्ये स्टोअर होतं. हे सायंटिफिकली प्रूव्हन फॅक्ट आहे की तुम्ही थोडंसं म्हणजे लिहायचं, डायरेक्ट पेज घ्यायचं आणि त्याच्यावर तुम्ही राईट डाऊन करायचं. त्याच्याशिवाय बेस्ट मेथड म्हणजे मला तर अजून काही समजले नाही किंवा अजून कोणी येऊन सांगितले नाही. जे पण माझं आत्तापर्यंत ॲनालाइज आहे किंवा मी पण स्वतः तसाच अभ्यास केलेला आहे की तुम्ही फक्त ते जर फक्त वाचत जाल तर मग ते तुम्हाला कधी नाही कळत, किंवा कधी तुम्ही चर्चा वगैरे करा. म्हणजे स्टोअर असतं. दुसरी मी रिव्हिजन तशीच करायचो, पहिली अशी करायचो, दुसरी मी मित्रांसोबत वगैरे डिस्कस करून, काही ग्रुपमध्ये वगैरे डिस्कस करून, किंवा बाहेर ती थीम अशी होती तशी होती किंवा ती कॉन्सेप्ट अशी आहे. मोस्टली आम्ही न्यूजपेपर ॲनालिसिस जास्त डिस्कस करायचो, व्ह्यूज अँड ओपिनियन्स अँड दिस थिंग्स. बट हे कसं आहे थोडं फॅक्च्युअल आहे, तर हे तुम्हाला पेपर थ्रू, डिस्कशन थ्रू हे तुम्हाला जास्त लक्षात राहील, ठीक आहे.
सो थोडंसं असंच रिवाईज करा. नंतर कधीतरी एके दिवशी लेक्चर वगैरे घेऊन तुम्हाला पूर्ण मेथड वगैरे सांगेल. पण हे खरं तर 1 नाही 2-3 मुलं भेटले होते, सेम रिझन होतं, म्हणून मी म्हणालो की सांगूनच टाकू. ठीक आहे. सो याची थीम काय 2024ची माय हेल्थ माय राईट. त्याच्यानंतर एक डिसीज आहे बघा की म्हणजे थोडक्यात काय की मॅक्रोफेगस आणि पांढऱ्या रक्तपेशी किंवा त्याला आपण इंटरफेरॉन म्हणजे नावाचं एक प्रथिन आहे. सो हे रसायन ज्यावेळेस स्त्रावतात म्हणजे काय सिक्रेट करतात, जे की विषाणूपासून संरक्षण देतात. ठीक आहे. म्हणजे हे मॅक्रोफेगस जे आहेत आणि पांढऱ्या रक्तपेशी आणि हे जे दुसरं प्रथिन जे आहे इंटरफेरॉन, हे जे रसायन आहे हे काय होतात स्त्रावतात आणि जे विषाणूपासून संरक्षण करतात. म्हणजे थोडक्यात काय की विषाणूपासून संरक्षण करणारं प्रथिन कोणतं जर असं आलं तर हे आहे मॅक्रोफॅगस. ठीक आहे. त्याच्यानंतर जीवाणू आणि विषाणू शरीरामध्ये शिरल्यापासून ते रोगाची लक्षणं दिसे लागेपर्यंतचा काळ म्हणजे त्याला आपण अधिशयन काळ असं म्हणतो किंवा त्याला आपण इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतो. म्हणजे रोग शरीरामध्ये पसरला आहे आणि तिथून पुढं मग आपल्याला इफेक्ट त्याचे म्हणजे थोडक्यात काय की आज सपोज काही शरीरामध्ये माझ्या काही थोडेसे बॅक्टेरियल गेले असतील तर तिथून पुढं मग मला ताप येणं 2-3 दिवसानं किंवा मग अजून काही तिसरं होणं. तर ह्या 2-3-4 दिवसाचा जो काळ आहे त्याला आपण काय म्हणतो इन्क्युबेशन पिरियड, त्याला आपण मराठीमध्ये अधिशयन काळ असे म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर फर्मेंटेशनचा शोध हा लुईस पाश्चर यांनी 1857मध्ये लावला. ठीक आहे. सो ही एक फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा की मोस्टली लुईस पाश्चर, खूप सारा क्वेश्चन येऊन गेला याच्या अगोदर पण. त्याच्यानंतर पेप्टिक अल्सर हा रोग हेलिकॉबॅक्टर पायरोली या जीवाणूमुळे होतो. याचा शोध आणि उपचार हा मार्शल वॅरेन या शास्त्रज्ञांनी लावला. ठीक आहे. असं थोडक्यात काय की ह्या पेप्टिक अल्सर कोणी शोध लावला तर तो मार्शल आणि वॉरेन किंवा वॅरेन. ठीक आहे. सो यांनी तो लावला. ठीक आहे. आणि कोणता जीवाणू विचारला तर हा हेलिकोबॅक्टर पायरोली. ठीक आहे. थोडे सायंटिफिक नावं थोडे विचित्र आहेत. आता काही सायंटिफिक नावं लक्षात ठेवायला पाहिजे का तर हो, म्हणजे आता ह्याला मी काय ठेवलं HP लक्षात ठेवलं होतं. म्हणजे तुम्हाला ते विजिबल जरी तुम्ही दिसलं आहे पेप्टिक अल्सर काहीतरी मोठं नाव आहे हेलिकॉप्टर टाईप. ठीक आहे. सो मी म्हणजे मोस्टली ट्रिक्स अशाच बनवायचे. ठीक आहे. सो ते तुम्हाला पेपरमध्ये बरोबर आठवतं. त्याच्यानंतर ज्यांना की नोबेल प्राईज वगैरे पण मिळाला होता बघा मार्शल आणि वॅरेन यांना. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काही इन्फेक्शियस डिसीज पण आहेत जसं की असंक्रमक रोग आहेत बघा. ठीक आहे. जसं मी तुम्हाला म्हणालो की काही बॅक्टेरियल आहेत, त्याच्यानंतर काही व्हायरस आहेत किंवा अजून काही आहेत. सो बॅक्टेरियल डिसीज आपण थोडं बघू. बॅक्टेरियल बघू, व्हायरल बघू, प्रोटोझोआ बघू, म्हणजे 5 जे सांगितले होते वरती. ठीक आहे. हे सो हे आपण आता इन डिटेल बघूया खाली. ठीक आहे. सो याच्यामध्ये बॅक्टेरियल डिसीज पहिला आहे टायफॉईड, त्याला आपण विषम ज्वर असं म्हणतो. सो याचं नाव जर बघितलं तुम्ही तर साल्मोनेला टायफी नावाचे जीवाणूचं नाव आहे. आता मोस्टली हे जीवाणूचं नाव ना थोडंसं तुम्ही लक्षातच ठेवा, कारण पेपरला 1 लाइनरमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. जे फेमस रोग आहेत ना त्याचे नाव लक्षात ठेवायचे. मी सगळेच दिलेत पण यातले फेमस कुठले आहेत कोणते नाही तुम्हाला माहिती. फेमस म्हणजे काय की जे जास्त ॲक्टिव्ह आहेत, TB असेल किंवा एड्स असेल किंवा आता हे टायफॉईड, TB. ठीक आहे. सो हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. जीवाणूचं नाव काय याचं साल्मोनेला टायफी. निदानासाठी म्हणजे डायग्नोसिससाठी कुठली टेस्ट केली जाते तर विडाल टेस्ट केली जाते बघा. ही खूप फेमस आहे. म्हणजे ह्या विडाल टेस्टवर आतापर्यंत 4-5 क्वेश्चन वेगवेगळ्या एक्झाममध्ये आरामात दिसतील तुम्हाला की विडाल टेस्ट याचा वापर हा कोणता रोग किंवा झाला आहे किंवा त्याचे काही इन्फेक्शन आहे का त्या डिसीज, तर या म्हणजे कोणत्या रोगाची चाचणी करण्यासाठी विडाल टेस्टचा वापर केला जातो तर त्याचं उत्तर टायफॉईड आहे. ठीक आहे. तर फेमस आहे हे, तर हे तुम्ही लक्षातच ठेवा. पेपरला येऊ शकते. दुसरं आहे TB, त्याच्या जीवाणूचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. ठीक आहे. याच्या निदानासाठी आपण एक्सरे वगैरे काढतो. लस याची BCG आहे बघा. ठीक आहे. BCGचा लॉंग फॉर्म पण तुम्ही लक्षात ठेवा, हे ब्युसिनस कॅलमिटी गोआयराइन. ठीक आहे. गोआयराइन असाही त्याचा उल्लेख आहे. ठीक आहे. सो याची लस BCG. त्याच्यानंतर क्षयाचा जो जीवाणू आहे तो रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने शोधून काढला होता. ठीक आहे. हा जो जीवाणू आहे ना हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. सो हा जीवाणू रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने शोधून काढला. WHO अंतर्गत 1997 पासून क्षयरोग नियंत्रणासाठी भारतामध्ये RNTCP म्हणजे काय रिवाइज नॅशनल TB कंट्रोल प्रोग्राम हा कार्यक्रम राबवला जातो. ठीक आहे. आणि ह्याची उपचार पद्धत काय डॉट्स. सो डॉट्सचा लॉंग फॉर्म पण तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. ठीक आहे. सो हा एक लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. कुठला प्रोग्राम आहे RNTCP.
म्हणजे टी बीची म्हणजे टी बी आपल्याला कधीपर्यंत संपवायचं आहे, कधीपर्यंत नाही, म्हणजे गव्हर्नमेंटचे पण काही एम्स असतात. सो हे तुमच्यावर मी सोडतो की हे 1-2 पॉईंट तुम्ही बघून घ्या की टी बी ह्याचं करंट स्टेटस काय आहे, म्हणजे कुठल्या स्टेटमध्ये जास्त इन्फेक्टेड पर्सन आहेत. ठीक आहे, भारताचा त्याच्यामध्ये कितवा क्रमांक आहे. ठीक आहे, आणि तिसरी गोष्ट आहे की भारताचा जो प्रोग्राम आहे टी बी कंट्रोल प्रोग्राम हा, सो कधीपर्यंत आपल्याला तो टी बी संपवायचा. ठीक आहे, सो हे एक थोडंसं तुम्ही सर्च कराल आणि नोट्समध्ये लिहाल. त्याच्यानंतर तिसरा आहे कॉलरा, किंवा त्याला आपण पट्टकी डिसीज असंही म्हणतो. ठीक आहे, याचं जीवाणूचं नाव फक्त लक्षात ठेवा, हे विब्रिओ क्लोराई असं पण म्हणतो आपण त्याला, असं पण म्हणजे हेच म्हणतो विब्रिओ क्लोराई. आता हे प्रोनाऊन्सिएशन वगैरे हे थोडंसं वेगळं आहे. ठीक आहे, प्रत्येकाचं, पण मोस्टली असंच करतो आपण विब्रिओ क्लोराई. ठीक आहे, सो उपचाराचं काय आहे की ORS वगैरे घेतो बघा आपण ते. ठीक आहे, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ठीक आहे, जे आपण ते तुम्ही ते गव्हर्मेंट हॉस्पिटलला जर गेले तर ते देतात बघा हातावर, एकदम ब्लड वगैरे काढल्यानंतर एकदम असं चक्कर वगैरे आल्यासारखं जर होत असेल तर म्हणतात की ORSची पावडर याला द्या किंवा ORSचं पाणी प्या. थोडक्यात काय की हायड्रेटेड बॉडी होते त्याच्याने. ठीक आहे, त्याच्यानंतर डायप्थेरिया, त्याला आपण घटसर्प असं म्हणतो. ठीक आहे, याच्या जीवाणूचं नाव थोडंसं लक्षात ठेवा, हे कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी. डिप्थेरी लक्षात ठेवा, लगेच कळून जाईल. ठीक, सो याचा प्रसार हा हवेमार्फत किंवा द्रवबिंदूचे जे ड्रॉपलेट्स असतात याच्या स्वरूपामध्ये होतो. आणि याच्या उपचार काय आहे की पेनिसिलिनची असेल किंवा मग हे DPT लस असते बघा. ठीक आहे, सो हे गव्हर्मेंटमध्ये तुम्हाला हे जास्त करून मिळत असेल की ते लहान मुलांना बघा, म्हणजे 1 ते 6 वर्षापर्यंत खूप सारे वॅक्सिन्स दिले जातात. ठीक आहे, म्हणजे इम्युनायझेशन प्रोग्रामच आहे आपल्या गव्हर्मेंटचा, की बाबा त्या प्रोग्राम अंडर गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही गेली फक्त तर हे 0 ते 6 वयोगट बालकाचा, सो याच्यामध्ये काही ठराविक टप्प्याला आपण ती लस वगैरे देतो. BCGची असेल किंवा हे DPTची असेल. ठीक आहे, किंवा अजून बरेच आहेत ते, आणि ते घेतलं पाहिजे. टोटल मला वाटतं 12 डिसीज त्याच्यामध्ये काहीतरी आहेत. ठीक आहे, सो ती लस ही खूप महत्त्वाची आहे. इम्युनायझेशन प्रोग्राम हा पण तुम्ही थोडासा सर्च करा. इम्युनायझेशन प्रोग्राम किती रोग त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे, किती इन्क्लूड आहेत. ठीक आहे, आणि मग तो प्रोग्राम कधीपासून चालू झाला. सो डायप्थेरिया आपण बघितलं की हे कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी. ठीक आहे, त्याच्यानंतर उपचाराचं काय की पेनिसिलिन आणि DPT लस. ठीक आहे, बऱ्यापैकी मुलं असं म्हणत असेल की तुम्ही सांगून द्या इथे जे काय असेल ते. तर आपण सायन्सची सिरीज बघतो आहे, करंट अफेअर्सची नाही बघत, आणि मग ते सगळंच एकत्र होऊन जाईल ते. त्याच्यामुळे इम्युनायझेशन प्रोग्राम किंवा गव्हर्मेंट स्कीम्स हा थोडासा करंट अफेअरमध्ये पार्ट येतो, हा सायन्समध्ये स्टॅटिकमध्ये तो येत नाही. त्याच्यामुळे आपण ते इन्व्हॉल्व नाही करू शकत. ठीक आहे, मी जसं आठवेल लेक्चरमध्ये तसं मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ते थोडंसं सर्च पण करा. ठीक आहे, त्याच्यानंतर डांग्या खोकला. ठीक आहे, त्याला आपण ओफिंग कफ असं म्हणतो बघा, ओफिंग कफ. ठीक आहे, जीवाणूचं नाव याचं काय आहे, हिमेलियस पर्ट्युसिस. ठीक आहे, पर्ट्युसिस. ठीक आहे, हा आपण डांग्या खोकल्याचं जीवाणूचं नाव आहे. धनुर्वाचं आपण टिटॅनस म्हणतो आपण बघा, क्लोस्ट्रिडियम टिटानी. ठीक आहे, हे त्याचं जीवाणूचं नाव आहे. त्याच्यानंतर न्यूमोनिया असेल तर तो डिप्लोकोकस न्यूमोनी. त्याच्यानंतर कुष्ठरोगसाठी लस उपलब्ध नाही आहे. ठीक आहे, मायकोबॅक्टेरियम लेप्रे असे जीवाणूचं हे त्यांचं नाव आहे. काही अजून रोग आहेत बघा ज्याचे जीवाणूचे नाव हे फेमस आहेत आणि पेपरला आलेले आहेत. ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं अँथ्रॅक्स आहे, हे बॅसिलियस अँथ्रेसिस. ठीक आहे, हे नाव खूपदा आलं पेपरला की अँथ्रॅक्सचं जीवाणूचं नाव काय आहे, तर ते आहे बॅसिलियस अँथ्रेसिस. त्याच्यानंतर गँग्रीन. ठीक आहे, क्लोस्ट्रिडियम हिस्टोलायसिस. ठीक आहे, हिस्टोलायटिकम. ठीक आहे, किंवा लायटिकच म्हणतो आपण त्याला, हिस्टोलायटिक. ठीक आहे, गँग्रीन, क्लोस्ट्रिडियम हिस्टोलायटिक. त्याच्यानंतर प्लेग. ठीक आहे, हे आयर्सिनिया पेस्टिस असं नाव याचं. त्याच्यानंतर हे सायफिल्स, हे आहे ट्रिपोनोवा पॅलिडम. ठीक आहे, ट्रिपोनोवा पॅलिडम, PD लक्षात ठेवू शकता किंवा TP लक्षात ठेवू शकता, टाईमपास. तसं ट्रिपोनिया पॅलिडम. ठीक आहे, तो हा आहे तो सिफ्लिसिस आहे. आणि ट्रॅकोमाचा जो आहे तो तुमचा क्लॅमिडिया ट्रायकोमॅटिस. ठीक आहे, सो हे त्याचं नाव आहे.
आता ह्यातले तुम्ही थोडंसं न्यूमरिक्स वगैरे बनवू शकता, ट्रिक वगैरे बनवू शकता, जसं की HP वगैरे असेल, BA असेल, फक्त ते माहिती असू देत. काय एकदा थोडंसं व्यवस्थित विजिबल, एकदम तुमचा फ्रेश ज्यावेळी अभ्यासाचा वेळ असतो त्यावेळी हे थोडंसं लिहून ठेवा, किंवा जिथं तुम्ही अभ्यासाला बसताय तिथे थोडंसं शॉर्ट नोट्स काढून तुम्ही तिथे ते स्टिकी नोट्सवर लावून ठेवा. थोडंसं बघा रोज, एक 10-12 दिवस बघितलं त्याला, तर ते जरी उच्चारता आलं नाही किंवा सांगता आलं नाही तरी ते तुम्हाला नाव दिसलं पेपरला तरी आठवून जाईल. कारण आपला पेपर हा MCQ बेस आहे, उत्तर तिथेच असणार आहे. हे सगळे आपण बॅक्टेरियल डिसीज बघितले. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया, विषाणूजन्य रोग. सो याच्यानंतर आपण थोडे विषाणूजन्य रोग वगैरे बघू. त्याच्यानंतर मग प्रोटोझोआ असेल, राईट. त्याच्यानंतर मग वर्म्स, मग काही गव्हर्नमेंटचे काही प्रोग्राम्स असतील, ठीक आहे. जेनेटिक डिसऑर्डर वगैरे सगळंच आपण बघूयात ते, ठीक आहे. सो इथपर्यंत आपण आलो आहे, बॅक्टेरियल डिसीजपर्यंत आपण आलो. इथून पुढे जो पार्ट आहे विषाणूजन्याचा ते थोडंसं आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ, तर मग ते स्ट्रेच होईल खूप लेक्चर, ठीक आहे. सो इथं आपण थांबू, भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू.